छाती ठोकपणे मांडणं त्याला पण मर्दाचं काळीज लागतं। मराठी लोकांचा महाराष्ट्राचा कसा फायदा होईल हा त्यांनी विचार केलेला आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे सभा घेतलेली होती। राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच मंचावरती भाषण करताना दिसले। आपल्या सोबत काही महाराष्ट्र सैनिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। काय वाटतंय तुम्हाला? आजचं जे भाषण होतं ते खरं तर खूप लक्षवेधी असं भाषण होतं, सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं, कारण पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरती होते। काय वाटतं, कोणाचं भाषण सरस ठरलं किंवा काय सांगाल दोघांच्या भाषणाबद्दल? अर्थात आम्ही राजसाहेबांच्या भाषणाबद्दल बोलू। मोदींचं भाषण देखील छानच झालं। राजसाहेबांनी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील ज्या काही गेल्या वर्षानुवर्ष अपुऱ्या राहिलेल्या अपेक्षा आहेत त्या बोलून दाखवल्या आणि मला पूर्ण विश्वास आहे आज त्यांनी त्या बोलून दाखवल्यात, उद्या सत्ता येईलच आणि त्यांना त्या पूर्ण देखील केल्या जातील। राज ठाकरेंनी प्रमुख 5 मागण्या ज्या आहेत, ज्या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या आहेत तर त्या केलेल्या आहेत। मग त्यामध्ये एक मराठी अभ्यासक्रमाचा जो पाठ्यपुस्तकाचा भाग आहे तो, किंवा गडकिल्ल्यांचं संवर्धन असू देत, तर असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, किंवा मुंबई गोवा महामार्ग असू देत, तर हे सगळे प्रश्न आहेत ते मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते। एक्झॅक्टली। तर मग मागच्या काही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा राज ठाकरेंनी हे मुद्दे त्यांच्या भाषणातून वारंवार मांडलेले होते आणि आज पुन्हा सुद्धा मांडलेले आहेत। कसं आहे, आतापर्यंत त्यांनी जे मुद्दे मांडले ते त्यांनी विरोधक म्हणून मांडलेत, पण आज त्यांनी हे मुद्दे जे मांडलेत हे पाठिंबा देण्यात मांडलेले आहेत, हे तुम्ही देखील समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे जर आम्ही त्यांना पाठिंबा देतोय महायुतीला, तर महायुती आमच्या ह्या मागण्या पूर्ण देखील करणार आहे आणि यातून जनतेचाच फायदा होणार आहे। उलट लोकांनी देखील हे जाणून घेतलं पाहिजे की आमच्या नेत्याने महाराष्ट्राच्या सर्व लोकांच्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्यात, ना की कोणाची बुराई करण्यामध्ये, कोणाला शिव्या देण्यामध्ये किंवा कोणाला घालून पाडून बोलण्यामध्ये। त्यांनी या व्यासपीठाची पुरेपूर संधी जी घेतलेली आहे तो पुरेपूर फायदा करून मराठी लोकांचा महाराष्ट्राचा कसा फायदा होईल हा त्यांनी विचार केलेला आहे, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे। तुम्ही काय सांगाल, आज पहिल्यांदाच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकाच मंचावरती दिसलेले? मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहे आणि राजसाहेब हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे। ते खूप आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना, मनसैनिकवाल्यांना खूप आनंद झाला आहे, खूप छान वाटले। जे 5 महत्त्वाचे मुद्दे होते किंवा ज्या मागण्या होत्या तर त्या त्यांनी मोदींकडे मागितलेल्या आहेत। ह्या मागण्यांबद्दल राज ठाकरे बोललेले आहेत। काय वाटतं, ह्या मागण्या कितपत पूर्ण होतील? कारण मागच्या अनेक लोकसभा निवडणुकीचं जर का आपण बघितलं, 2019 असू देत किंवा 14 असू देत, राज ठाकरे वारंवार हे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मांडतायत। मग आत्ता काय वाटतंय की आता पुन्हा जेव्हा हे मुद्दे मांडलेले आहेत तर ह्या सगळ्या मागण्या केव्हापर्यंत पूर्ण होतील? नाही हो, राजसाहेबांनी ज्या 5 मागण्या आमच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, ही मला 100% खात्री आहे की आमच्या मागण्या 100% पूर्ण होणार आहेत। त्याबद्दल आमच्या मनात कुठेही मात्र शंका नाही। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावरून, शिवतीर्थावरून ह्या 5 अपेक्षा महाराष्ट्राच्या मनामधल्या प्रश्नांचं छाती ठोकपणे मांडणं त्याला पण मर्दाचं काळीज लागतं। ते राजसाहेबांनी करून दाखवलं। ही हिंमत आजपर्यंत कोणी केली नाही, ती साहेबांनी केलेली आहे। लक्षात घ्या, मोदी साहेबांसमोर गोष्टी बोलून दाखवणं। त्याच्यामध्ये एक मुद्दा मला आवर्जून तुम्हाला सांगावासा वाटतो, भारतीय संविधानाचा। कारण भारत देश हा भारतीय संविधानावर चालतो, परंतु आजपर्यंत असं विरोधकांकडनं सांगितलं जातं की भारतीय संविधान बदलणार। कुठे बीजेपीचा कुठलाही नेता, कोणताही कार्यकर्ता, मुख्यमंत्री, बीजेपीचे नेते कुठेही असंच म्हटलं नाहीत की संविधान बदलणार। हे केलेलं आहे विरोधकांनी। आज सन्माननीय राजसाहेबांनी तो देखील मुद्दा उपस्थित केला की भारतीय संविधानाला कुठेही बीजेपी सगळं हात घालणार नाही, हे तुम्ही एकदा सांगून टाका। आणि साहेबांनी बिनढोकपणे सांगितलेलं आहे आणि मला 100% खात्री आहे की आमच्या ह्या 5 अपेक्षा पूर्ण होतील। तुम्ही काय सांगाल, अबकी बार 400 पार असे नारे जे आहेत, घोषणा ज्या आहेत त्या लावल्या जात आहेत आणि मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ठाकरे हे नाव किंवा राज ठाकरे हे महायुतीसोबत आलेले आहेत, तर 400 पारचं जे स्वप्न आहे तर ते कितपत पूर्ण होईल? बघा, 400 पारचं स्वप्न पूर्ण होईल का 400 पेक्षा कमी मिळतील हा विषय नाहीये। एवढं नक्की आहे की नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान होणार आहेतच। आणि मगाशी तुम्ही जो काही संशय व्यक्त केलात की ह्या 5 मागण्या होतील का नाही होतील, ज्यांनी राम मंदिर करून दाखवलंय त्यांच्यासमोर ह्या मागण्या खरंच मोठ्या वाटतात का तुम्हाला? त्यामुळे जर त्यांनी मनात आणलं तर सत्ता आल्यानंतर अगदी काही दिवसात ह्या मागण्या पूर्ण झाल्या की तुम्हाला दिसतील। पण विरोधकांकडनं सतत टोलवाटोलवी होते की फक्त आपण रामाचा मुद्दा काढूनच मतं मागतात किंवा रामाचा मुद्दाच पुढे केला जातो। बरोबर आहे ना, मग म्हणून आज साहेबांनी ज्या मागण्या मागितल्या, तुम्हाला असं काय वाटलं का की साहेबांनी इतर काही मुद्दे घेतले? कुठल्याही प्रकारचे धार्मिक मुद्दे न घेता त्यांनी जे मुद्दे मागितलेत ते महाराष्ट्राच्या हिताचे सांगितलेले आहेत, त्यामुळे ते पूर्ण होतील याबाबतीत आमच्या मनामध्ये
यत्किंचित कुठलाही आम्हाला शंका नाही. तर आपल्या सोबत आता महाराष्ट्र सैनिक होते आणि महाराष्ट्राच्या हिताचे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले जे प्रश्न आहेत तेच राज ठाकरेंनी व्यक्त केलेले आहेत आणि त्याच मागण्या मोदींकडे राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या आहेत असं यांचं म्हणणं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, दादर.